स्टँड नाही काढलं. मी रायडर होते. आपला सिम्बा कुठे 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 मोठं लोक नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करीत आहे माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरचा सेकंड नंबरचा व्हिडिओ होणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही म्हणजे खूप काही जास्तच आपल्या ह्या चॅनलवरचे काही मेन कॉन्टेंट, म्हणजे आपण जे चॅनलवरती काही जे कॉन्टेंट टाकणार आहोत, म्हणजे मोटोव्लॉगिंगचे कॉन्टेंट हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हा मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती मोटोव्लॉगिंगचे व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार आहोत, ज्यासाठी आपण चॅनल सुरुवात केले होते. मी हे चॅनल मित्रांनो शिकायसाठी ओपन केलं, म्हणजे अजून काही अपेक्षा नाही त्या चॅनलकडून, तरी आपण मेहनत करूया. तर मोटोव्लॉगिंगसाठी मी काही ॲक्सेसरीज मागवल्या होत्या फ्लिपकार्टवरून, आल्या आहेत. मी तुम्हाला दाखवतो. मोटोव्लॉगिंग म्हणजे हेल्मेटला कॅमेरा आपल्याला लावायला लागेल, म्हणजे हे हेल्मेटसाठी स्ट्रॅप मागवला आहे. हे हेल्मेटला आपल्याला असे लागणार, असे काही बसणार. स्ट्रॅप लावून तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो. तर मोटोव्लॉगिंगसाठी ह्या 4 ॲक्सेसरीज, 4 म्हणजे एकच ॲक्सेसरी आहे, पण ते 4 पार्ट आहेत. ह्या बॉक्समध्ये आल्या होत्या, ते आपल्या कामाचे नाही. तर त्याला असेंबल कसं करतात ते तुम्हाला दाखवतो. हा एक छोटा माउंट आहे, हा ह्याच्यामध्ये जातो, हे पाहू शकता. इकडे ते असा गेला ना यार, की ह्याच्यामध्ये गेली. हे आपण टाईट करण्यासाठी आपल्या अँगलच्या हिशोबाने हे करायचं. झालं हा माउंट. अजून आपला माईक नाही आलाय. झालं असा हा माउंट, आणि हा हेल्मेटला असा लागणार. मोबाईल ॲडजस्ट करण्यासाठी ही की तुम्हाला हेल्मेटला लावून दाखवतो. त्यासाठी आपल्याला हे काढावं लागेल पहिले. तुम्हाला हेल्मेट माउंट जॉईन करून दाखवतो. तर आपल्याकडे आता 2 हेल्मेट आहेत, एक हे ब्ल्यूवाला आणि एक ब्लॅकवाला. आपल्या बाईकचा कलर ब्लॅक आहे म्हणून ब्लॅक हेल्मेट वापरणार आहोत. क्वालिटी पण चांगली आहे, ISI सर्टिफाईड, ते पण ISI सर्टिफाईड आहे. माउंट लावून दाखवतो, पाहू शकता. सेंटर बघायचं पहिलं, बघावं लागणारच, व्हिडिओ चांगली पाहिजे तर. आणि हा क्लिप असं बंद करायचं, सेम दुसऱ्यासाठी. पाहू शकता माउंट फिक्स झाला आहे. आणि हा उरलेला स्ट्रॅप पण असा आत टाकणार आहोत, नॉट मारून. एक नॉट बसली, आणि ही उरलेला स्ट्रॅप या पट्ट्यांच्या आतमध्ये आपण हाईड करणार आहोत. आपला मोटोव्लॉगिंग सेटअप तयार. घालून दाखवतो, केस विस्कटणार आहेत. असं काहीतरी दिसणार आहे मोटोव्लॉगिंग सेटअप. थोडं वेट पडणार आहे, कारण मोबाईल लावले असं थोडंसं होईल. हेल्मेट फिट आहे म्हणून काय मला वाटणार नाही. मोटोव्लॉगिंग स्टार्ट करूया. किंवा माउंट लावून झाला आहे भावानं. हां, मी सांगितलं नाही, आता मी माझ्या दुसऱ्या घरी आहे. म्हणून माझी 2 घरं आहेत ॲक्च्युली, एक मामाचं घर आणि एक माझं. हे मी मामाच्या घरी आलो आहे. इथेच माझी गाडी पार्क असते. आपली बगीरा. आपला सिम्बा कुठे कुठे कुठे
मुझे जाने दो, मुझे मुझे जाने दो। मेरी माँ मेरा इंतजार कर रही है। इकडे इकडे इग्नोर करते। अरे तो मुलगा है, करते नाही करतो, इग्नोर करतो। अभी मैं गाली नहीं दे सकता। नहीं, गाली नहीं देना। फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े। तो चला मोठं लॉगिंग करूया। बूम। जरा क्लेन्स पासून घेऊया। गणपती बाप्पा आज आपला पहिला फोटो ब्लॉग आहे। तर अशा ह्या फ्रेमवरून आपण चॅनलवरच्या पहिल्या मोठो ब्लॉगला आपण अशी सुरुवात करत आहोत। मित्रांनो, समोरचा व्ह्यू बघा, झाडे बघा, समोरून कोवळं ऊन पडतंय, ती किरणे बघा, काय देखणं म्हणजे काय सीन आहे मित्रांनो। आणि ही समोर आली आहे माझी शाळा, म्हणजे मराठी शाळा, जिथे मी 1ली ते 7वीपर्यंत शिकलो। शाळेचं नाव आदर्श शाळा, म्हणजे माझ्याच नावावर आहे, मी ठेवलं आहे नाही यार, पहिल्यापासूनच आहे। तर मित्रांनो, ह्या रोडवर बाईक चालवायची मजाच वेगळी आहे। ह्याच रोडची कंडिशन तुम्ही 1 वर्ष अगोदर पाहिला असतात तर तुम्ही हसलाच असतात, खरोखर हसला असतात, इतकं बेकार कंडिशन ही रोडची होती। आता बघा एकदम भारी सीन बघा यार, सीन बघण्यासारखा आहे। आणि आपली गाडी आपण चालवतोय मित्रांनो। खूप दिवसापासून वाट बघतो, कारण आपला जो माउंट होता त्याला येण्यासाठी कमीत कमी 10 दिवस तरी लागले माउंट येण्यासाठी, कारण गावी फ्लिपकार्टच्या ऑर्डर खूप स्लो होतात। तर आता आपण खाली आरोलीच्या मार्केटमध्ये ट्रेक करणार आहोत। तर हे मित्रांनो तुम्हाला बघायला मिळत आहे आरोलीचे मार्केट। तर मित्रांनो, हे मार्केट पहिल्यासारखं राहिलं नाही आहे। अगोदर खूप सुंदर मार्केट होतं, आता दुकानं पण कमी झाली बघा, दुकानं पण बंद आहेत। आणि हे बस स्टँड आहे, इथून बस स्टँड माहितीच आहे, बस स्टँड काय असतं ते तुम्हाला माहितीच असेल। रोड पण बघा खूप उकरला आहे, खड्डे पडले आहेत रोडमध्ये, कारण पुढे रोडवरचे काम चालू आहे। इथे हे बघा, पुढे रोडचे काम चालू आहेत। इथून आता डायव्हर्जन डायरेक्ट मी हायवेला चढणार। आपली ॲडव्हेंचर टूरर बाईक आहे म्हणून आपल्या खड्ड्यांचा काही एवढा विषय येत नाही। आपली बघिरा खूप स्ट्रॉंग आहे अर्थातच। तर हा मित्रांनो नाईशीचा टोल प्लाझा म्हणजे मला मराठीत सांगतो म्हणजे टोलगेट नाईशी फाट्यावरचा, म्हणजे खेरसे फाट्यावरचा टोल प्लाझा। आणि हा धुरला उचलून मी माझे कपडे शाप घालले होते, काळे टी शर्ट माझं एकदम माती माखलेलं। $300 टाक, 299।
चला आपण आपल्या रस्त्याला नाकाला लागलं भावानं. तर आपण आता यामाच्या शोरूममध्ये आलो होतो आणि आपण आता FZ चालवणार आहोत. आपला मोठा ब्लॉगिंग सेटअप काहीतरी असा. माझी चालवता ही काय
हिचा पिकअप कमी आहे जरा हिचा. तर फायनली मित्रांनो आता मी घरी पोचलो आहे. खूप उशीर झाला खरं तर यायला आणि हा व्लॉग इथंच आपण संपवणार आहोत. बाय बाय.